हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला म्हटलं कुठंतरी बाहेर फिरून येऊन. बाहेर निघताच बघितलं तर इकडे तिकडे काहीच दिसत नाही. म्हटलं लांब लांबपर्यंत काही नाही. बाहेर निघताच आपलं चिक्कूचं झाड दिसलं. चिक्कूच्या झाडाला तर जोरात चिक्कू लागलेले होते. म्हटलं चला एखादा खाऊ, पण सर्व कच्चे होते भाऊ ते सर्व. मग निघालो बाहेर फिरता फिरता. म्हटलं चला कालच्या वावराकडून चक्कर मारून. काही नाही, चालता चालता म्हटलं कोणीच दिसत नाही. आणि भाऊ दिसला ना शाहरुख आपल्याला. शाहरुख म्हणे दाबी होऊ नये भाऊ म्हणे, आज टोपी घ्यावी लागेल. मग काय दुपारी लावला आकाश भाऊला, पण म्हटलं चल भाऊ लोटर मारून घेऊ. भाऊ आला ना लोटर मारायला. मग आणि भाऊचा ट्रॅक्टर म्हणजे टन मारी दुर्राट एकदम जोरात ट्रॅक्टर चालवतो भाऊ एकदम. लोटर बिटर मारलं गेलं. म्हटलं चला टाइम झालाय आपला क्रिकेट खेळायचा. 5 वाजले की सर्व निघता, सर्वांना माहिती. मग निघालो भाऊ. निघता निघता म्हटलं चला थोडीशी आपली आपली रील्स तरी शूट करून घेऊ. रील्स नाही, मग आला ब्लॉग शूट करून घेऊ म्हटलं. आज ब्लॉग शूट करता करता भाऊ आले ना दोघी आपले बंधू क्रिकेटर. ते म्हणे पैसे म्हणे लवकर अर्जंट जायचं. काय ग्राउंडवर पोहोचलो आणि भाऊ डायरेक्ट बॉलिंग टाकत होता ना जोरात. काय पोचताच बरोबर मग काय मॅच चालू झाली आणि भाऊने मारला ना शॉट. शॉट जाताच बरोबर खाली गेला प्लेअर जवळ. आणि आकाश भाऊ म्हणे थांब थांब, आणि राखू दा म्हणे नाही नाही 2 होतील म्हणे. आणि भाऊने फेकला ना आपल्या हातात कॅच. डायरेक्ट स्टम्पिंग केली ना भाऊ तुमच्या भावाने. मॅच जिंकलो नाही ते आपण. मॅच जिंकता बरोबर अमोल म्हणे भाऊ आज पार्टी म्हणे. आणि मग काय निघालो ना भाऊ पार्टीला. पण अरे भाऊ म्हणे पैसे संपले. अरे पैसे नाही, आणि हा गावाचा बाजार होता म्हणजे. चला म्हणे पार्टीला मुलं म्हणे. गेलो मग पार्टीला. पार्टी काय नाही, बेळ बत्ता आपला आपला. पण मग गेलो तिथं तर भाऊ पहिले बेळ बत्ता घेऊन बसलेले ना. आज तुमचा डॅनी भाऊ निघाला होता ना मग कामाला. काम म्हणजे असं तसं नव्हतं भाऊ. डायरेक्ट माठ पावडा हातात घेतला, निघालो ना वावरात. कारण आपली कांदा लागण चालू होणार होती आणि वावर बांधणं आवश्यक गरजेचं आहे. बघितलं वावर तर म्हटलं जिरणार आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही म्हटलं. 3 ओळी बांधून बसलो मग सावलीत निवांत. बघितलं तर तिची आईला 3 ओळी बांधून टाकले म्हटलं. आणि लांबूनच डॉगेश भाई म्हणे अरे टेन्शन न घेऊ म्हणे, बिबट्या नाही आहे म्हणे, कुत्रा आहे म्हणे. आणि मग काय मग तवाले बाया आले आणि म्हणलं वरचा तुकडा लावून घेऊ. अरे म्हटलं खालचा तुकडा बांधलेला होता म्हटलं मी तर क्वालिटी. ते म्हणे काय अडचण नाही. बघितलं सावली, म्हटलं चला थोडी सावली तर आहे. आणि पाणी भरायला थोडा टाइम लागतो म्हटलं, थोडी सावलीमध्ये उभं राहणं चांगली गोष्ट आहे. आणि मग काय निघालो इकडून. म्हटलं चला थोडं ओळे उपटून येऊ म्हटलं. बायांना ओळे कमी पडत होतं. ओळे उपटता उपटता मग विचार आला म्हटलं याच्या पाणीच भरलेलं चांगलं होतं. पण बघितलं इकडे तर भाऊ इंडियन आर्मीची पोच घेऊन बसलेला होता. म्हटलं काय सीन आहे हा नेमका. त्याला विचारलं काय रे गडा. तो काय नाही म्हणे हा पक्षी पकडायचा आहे म्हणे. हे करे भाई हे करे. कसा पकडतो म्हणे. म्हटलं बर. काय इकडं आलो तिच्या आईला डोंगराकडे बघतो तर भरपूर पाऊस पडत होता डोंगराच्या त्या साईडला. म्हटलं हा हिवाळा चालू आहे का पावसाळा. आणि काय नाही भाऊ थोडाच वेळ बघता बघता आपल्याकडे बी थोडं 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 पडायला लागलं. आला आपल्याकडे पाणी मग हळूहळू. म्हटलं आता तर पुरी जिरणार आहे, कारण की पाऊस चांगला आला तर परत वावर बांधावं लागेल म्हटलं. तर भावांनो, तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.